Good morning, student. Our next point is seed multiplication. In that, first we have to see stages of seed multiplication. So there are different stages of seed multiplication. जे काही सीड्स असतात त्याचं पुढे मल्टिप्लिकेशन केलं जातं, म्हणजे त्यांची वाढ केली जाते. जसं की एखादे समजा नवीन व्हरायटीचे सीड तयार केले जे की खूप चांगले आहेत, खूप चांगले त्यांच्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळतं आहे, किंवा वेगवेगळे काही त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे चांगले कॅरेक्टर्स असणारे सीड्स पहिले प्रिपेअर केले जातात. मग ते जे काही प्रिपेअर केलेले सीड्स असतील मग त्याचं पुढे काय केले जाणार आहेत, खूप साऱ्या अमाऊंटमध्ये प्रिपेअर केले जातात. आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे तर सगळ्या ठिकाणी किंवा पूर्ण सगळे कंट्रीमध्ये जिकडे कोणाला पाहिजे असतील तिकडे ते मग अवेलेबल होत जातात. इथं फर्स्ट आहे न्यूक्लियस सीड. इट इज द इनिशियल अमाउंट ऑफ प्युअर सीड ऑफ इम्प्रूव्ह व्हरायटी ऑर notified variety or parental line of hybrid produced under supervision of plant breeder who has involved the variety or hybrid. तर फर्स्ट जी स्टेज असते ते न्यूक्लियस स्टेज असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एखाद्या सीडमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे व्हेरिएशन्स करून त्याची व्हरायटी इम्प्रूव्ह केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल वेगवेगळ्या कॅरेक्टरचं इन्सर्ट केलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे आणि त्याला फ्रूट्स येतात, तर ते जर प्लांट उंच गेलं तर आपण त्याचे फ्रूट्स काढू शकतो का? व्यवस्थित नाही. जर मग छोटं असेल आणि खूप सारे फ्रूट्स आले तर आपल्याला काय होईल, इझी ते हार्वेस्ट करता येतील, काढता येतील. मग तसं एखादं कॅरेक्टर की त्याची हाईट छोटी राहील आणि प्रोडक्ट खूप येईल असं कॅरेक्टर. त्याच्यानंतर ते चांगल्या किंवा कुठलाही डिसीज किंवा कुठलेही कीटक वगैरे असतील त्यांना ते रेझिस्टंट किंवा त्यांना इझिली किल करून टाकू शकतात. असे जे काही कॅरेक्टर्स असतील ते त्या सीडमध्ये टाकले जातात. आणि फर्स्ट टाईम हे जे काही सीड्स असतील ते प्रिपेअर केले जातात. आणि जे काही प्रिपेअर केलेले सीड्स आहेत ते नंतर ऑब्झर्व केले जातात की त्याच्यापासून येणारं जे काही प्रोडक्ट आहे, म्हणजे त्या सीडपासून तयार होणारे जे काही प्लांट्स आहेत ते जे आपण कॅरेक्टर्स टाकले होते ते त्याच्यामध्ये नक्की दिसत आहेत की नाही दिसत आहेत हे चेक केलं जातं. तर ह्या सीड्सना न्यूक्लियस सीड्स असं म्हटलं जातं. सेकंड आहे ब्रीडर सीड. इट इज द प्रोजिनी ऑफ न्यूक्लियस सीड. तर जे न्यूक्लियस सीड्स असतात त्याच्यापासून तयार झालेले जे असतात ते ब्रीडर सीड्स असतात. आणि हे जे ब्रीडर सीड्स आहेत ते जनरली काय तर वन स्टेजमध्ये, एका स्टेजमध्ये प्रोड्यूस होतात. पण काही वेळेला त्याच्या 2 स्टेजेस घेतल्या जातात. आणि ब्रीडर सीडमध्ये काय होतं तर जे काही तयार केलेल्या न्यूक्लियस सीड्स आहेत त्याचं जास्त अमाऊंटमध्ये त्या तयार केल्या जातात. आणि त्याच्यानंतर जे काही ओरिजिनल प्लांट ब्रीडर आहेत आणि जे काही इन्स्टिट्यूट्स असणार आहेत गव्हर्मेंट फार्म, ते जे काही सीड्स असतील त्या प्रोड्यूस करतात. जर समजलं की ह्याच्यातनं चांगले प्रोडक्ट मिळत आहे तर मग त्या अजून जास्त प्रमाणात प्रिपेअर केलं जातं. ओके, तर ह्याला ब्रीडर सीड्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे थर्ड फाउंडेशन सीड. तर फाउंडेशन सीड इज प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड. जसं की ब्रीडर सीड कोणाचे प्रोजेनी होते, न्यूक्लियस. तर फाउंडेशन सीड्स कसले प्रोजेनी आहेत, ब्रीडर सीड्सचे. आणि याच्या हे 2 स्टेजमध्ये प्रोड्यूस केले जातात, स्टेज 1 आणि स्टेज 2. तर हे जे फाउंडेशन सीड्स आहेत ते कोण कोण प्रोड्यूस करतात तर जे काही स्टेट ॲग्रिकल्चर फार्म्स असतील, युनिव्हर्सिटीज, तालुका सीड फार्म्स, अदर गव्हर्नमेंट फार्म्स, स्टेट सीड कॉर्पोरेशन, नॅशनल सीड कॉर्पोरेशन अँड प्रायव्हेट सीड कंपनीज
असे जे काही वेगवेगळे मोठ्या लेवलचे जे काही ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहेत ते काय करतात, तर ह्या ज्या सीड्स असतील त्या फाउंडेशन सीड म्हणून प्रिपेअर करतात. आणि त्याच्यानंतर हे जे काही असेल ते सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून सर्टिफाय केले जातात की चांगल्या प्रकारे आहेत की नाही आहेत. जर ते सर्टिफाय झाले की त्याच्यानंतर काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रोसेसिंग आणि टेस्टिंग केल्यानंतर ते सर्टिफाय होतात. आणि नंतर काय केलं जातं, तर त्यांना बॅगिंग आणि टॅगिंग केलं जातं. म्हणजे लगेच त्यांना बॅगमध्ये पॅक करून वरती टॅग लेबल लावले जातात. ओके. आणि त्याच्यानंतर फोर्थ जी काही स्टेज आहे ती सर्टिफाईड सीड. इट इज द प्रोजेनी ऑफ फाउंडेशन सीड. ओके. तर फर्स्ट जे काही आहेत ते जसं आपण बघितलं, फर्स्ट न्यूक्लियस सीड होते. सेकंड जे ब्रीडर सीड होते ते न्यूक्लियस सीडचे प्रोजेनी होते. त्याच्यानंतर थर्ड फाउंडेशन सीड होते जे की ब्रीडर सीडचे प्रोजेनी होते. आणि फोर्थ आहेत सर्टिफाईड सीड जे कोणाचे प्रोजेनी आहेत, तर फाउंडेशन सीडचे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही सर्टिफाईड सीड्स असतील त्याचं जे काही क्रॉप्स असेल ते घेतले जातात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्टिंग करून, जे काही सीड टेस्टिंग असेल ते करून त्याच्यानंतर त्याला ते कशा पद्धतीने स्टोअर केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्यांना बॅगिंग केलं पाहिजे, त्याच्यावरती लेबल कसे असले पाहिजेत, हे सगळं तिथे ठरवलं जातं. आणि ह्याच्यानंतर लास्ट स्टेज जी आहे ती ट्रूथफुल सीड. तर ही जी सीड आहे, इट इज द कॅटेगरी ऑफ सीड प्रोड्यूस्ड बाय कल्टिवेटर, प्रायव्हेट सीड कंपनी अँड इज सोल्ड अंडर ट्रूथफुल लेबल. तर जे आधीचे जे सीड्स होते ते काय केले जातात, वेगवेगळ्या फार्मर्सकडून ते लावून त्याच्यापासून सीड्स नवीन तयार केले जातात. आणि ह्या ज्या सीड्स असतात त्या ट्रूथफुल लेबल्स म्हणजे चांगल्या प्रकारच्या आहेत असं लेबल लावून सेल केल्या जातात. ओके. कारण त्यांना आधीच सगळ्या पूर्णपणे जे काही सर्टिफाईड असतात ते केलेले असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सीड जर्मिनेशन अँड सीड डॉर्मन्सी. डेफिनेशन ऑफ सीड जर्मिनेशन. तर जर्मिनेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर जसं की आपण जे काही बिया असतील त्या रुजत घातल्या किंवा समजा त्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या की लगेच त्यांना कोंब फुटतो. त्या सीडमध्ये एम्ब्रियो असतो, त्याला काय होतं, कोंब फुटतो. जसं की छोटे छोटे कोंब येऊन त्याच्यातनं प्लांट येतं तसं. जर्मिनेशन इज अवेकिंग ऑफ डॉर्मंट एम्ब्रियो अँड टू रिझ्यूम ग्रोथ. तर जी काही ग्रोथ असते ती पॉज झालेलं असतं, मग ते काय होतं, रिझ्यूम केलं जातं म्हणजे परत स्टार्ट होते. जो काही एम्ब्रियो असेल तो अवेक होतो आणि त्याच्यापासून प्लांट तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजेच कोंब फुटतो त्याला. इन मॅच्युअर एंजियोस्पर्मिक सीड्स एम्ब्रियो लाइज इन द डॉर्मंट स्टेज. ॲज सून ॲज फेवरेबल कंडिशन्स आर अवेलेबल, dormancy is broken and germination begins. Thus, it is resumption of active growth of embryo after a period of dormancy. तर डॉर्मन्सी म्हणजे काय असतं, जसं की आपण एक एक्झाम्पल बघूयात. गवत वगैरे असतं किंवा वेगवेगळी बरीच अशी झाडं असतात जी की काय होतात, पावसाळ्यात येतात. आणि पावसाळ्यामध्ये आल्यावर काय होतं, पावसाळा जसं जसं जाईल ते सुकतात आणि पूर्णपणे ते मरून जातात. आणि मग सेम वेने परत पुढच्या वर्षी पाऊस चालू झाला की ती परत झाडं येतात. मग आपण तिथे जाऊन कोण बिया टाकतं का त्याच्या किंवा तिथे झाडं लावतं का, नाही, तरी पण ते आपोआप येतात. गवत असेल किंवा वेगवेगळ्या जे काही झाडं असतात, रानटी झाडं, ती आपोआप येतात ना. मग ते कसं काय येतात, तर त्यांच्या ज्या सीड्स असतात त्या मातीमध्ये
जाऊन बसलेल्या असतात किंवा मातीमध्येच असतात आणि त्या काय होतात तर त्यांची डॉर्मन्सी झालेली असते. डॉर्मन्सी पिरियड असतो म्हणजे त्या कधीही त्याच्यातनं झाड तयार होत नाही. पण जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन म्हणजे पावसाळा येतो, मग पाऊस आल्यावरती काय होतं तर ती त्यांना फेवरेबल कंडिशन असते म्हणून परत ते अवेक होतात आणि जर्मिनेशन होतं म्हणजे त्यांच्यामधून कोंब फुटायला लागतात आणि नवीन प्लांट परत तयार होतात. ओके. आणि कधी होतं फक्त पावसाळ्यातच. कधी आपण बघितलं का विंटरमध्ये रानटी असे आलेले किंवा मे महिन्यामध्ये नाही. तर जे काही रेनी सीझन चालू होतो तेव्हाच ह्याला सुरुवात होते, जे काही जर्मिनेशन असेल ते होतं. तर आपल्याला इथे नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ जर्मिनेशन. तर 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे हायपोजियल जर्मिनेशन. When cotyledon remain below soil surface due to rapid elongation of epicotyle, then it is termed as hypogeal germination. तर इथे आपल्याला डायग्राममध्ये दिसते जे काही कॉटिलिडॉन असतं म्हणजे जे काही बी आहे ते बी त्याच्यातनं कोंब येतो आणि फक्त कोंब असेल तोच वरती येतो आणि बी आहे ते खालीच राहतं. तर ह्या टाईपला काय म्हटलं गेलं तर हायपोजियल जर्मिनेशन असं म्हटलं गेलं. तर हे मोस्टली कुठल्या ह्याच्यामध्ये दिसतं तर जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत म्हणजे शेंगा येणारे जे काही झाडं आहेत त्यांच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल पी अँड ग्राम अँड सम ट्रीज लाईक मँगो, जॅकफ्रूट, कोकोनट अँड अर्कॅनट असं वेगवेगळ्या प्लांट्समध्ये अशा पद्धतीचं बघायला मिळतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं तर सॉईलमध्ये जेव्हा आपण बी टाकतो आहे तर त्या बीमधून फक्त कोंब वरती येतो आणि ती बी असेल ती सॉईलच्या आतमध्येच राहते. तर ह्याला काय म्हणतात हायपोजियल जर्मिनेशन. त्याच्यानंतर सेकंड काय आहे इपिजियल जर्मिनेशन. तर इपिजियल जर्मिनेशन वेन कॉटिलिडॉन पुशेज अबव सॉईल surface due to rapid elongation of hypocotyledon, then it is termed as epigeal germination. जसं की ह्याच्यामध्ये काय होतं जी आपण बी लावलेली असेल तर त्या बीमधनं जो कोंब येतो त्या कोंबमधून ती बीसुद्धा वरती येते. फॉर एक्झाम्पल जर कोणी मेथी लावली असेल, आपल्याकडे मेथी जास्त करून लावली जाते, तर मेथी जेव्हा आपण लावतो तर ती मेथी जेव्हा वर येते त्या कोंबासोबत ती मेथीसुद्धा वर येते. जी आपण रुजत घातलेली जी मेथी असते दाणा असतो तो पण वरती येतो. सेम वेनेच ह्याच्यामध्ये काय होतं तर जे कॉटिलिडॉन आहे ते वरती येतं, बी आहे ते वरती येतं. तर अशा टाईपला काय म्हटलं जातं इपिजियल जर्मिनेशन. ओके. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे विव्हिपॅरस जर्मिनेशन. तर ह्या जर्मिनेशनमध्ये काय होतं जर्मिनेशन ऑफ सीड इनसाइड द फ्रूट अटॅच टू द मदर प्लांट नरिशेस द सीडलिंग ॲट इनिशियल स्टेज जस्ट आफ्टर जर्मिनेशन इज नोन ॲज विव्हिपॅरिटी. तर विव्हिपॅरस जर्मिनेशनमध्ये काय होतं तर जे सीड असतं त्या सीडच्या इथेच प्लांट तयार व्हायला सुरुवात होते आणि ते जे सीड कुठे असतं तर आधीच्या प्लांटलाच अटॅच असतं आणि तिथेच येतं. तर अशा पद्धतीने होतं ते सीडलाच किंवा जे फ्रूटमध्ये सीड असेल त्या सीडवरतीच प्लांट यायला सुरुवात होते. आणि हे कुठल्या प्लांट्समध्ये मोस्टली दिसतं तर सी कोस्ट समुद्राच्या किनारी जी झाडं असतात मॅनग्रोव्ज असतात जे की समुद्राच्या किनारी किंवा खाडीच्या बाजूने जी सगळी झाडं असतात त्याला मॅनग्रोव्ज म्हणतात. तर ते जे प्लांट्स असतात ते अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये जर्मिनेशन होतं. ओके. तर इथे आपण 2 पॉईंट्स आज आपण बघितलेत सीड जर्मिनेशन अँड सीड डॉर्मन्सी आणि फर्स्ट काय पाहिलं तर स्टेजेस ऑफ सीड मल्टिप्लिकेशन. ओके. थँक्यू.